ए सर्वेश आणि मनस्वी, काय? हाय. आज तुम्ही काय खाणार? ब्लॅक फॉरेस्ट केक आणि चॉकलेट केक. दोन दोन केक? हा. पहिला तर बटर पेपर घेतला. केक 2 बनवायचे आहेत. त्याच्यापैकी एका टिनचा आकार काढून तो कात्रीने कट करून घेतला. त्यानंतर हा बटर पेपर व्यवस्थित टिनमध्ये सेट केला आणि त्या बटर पेपरला ब्रशने तेल लावलं. सर्वांना माझा नमस्कार. मी मृणाल मंगेश कामतेकर. मृणाल कामतेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. चला तर मग केक टिन तर तयार झाला आहे. आता बनवूया प्रीमिक्स. माझ्याकडे चॉकलेट प्रीमिक्स पहिल्यातलं थोडंसं राहिलं होतं. ह्या प्रीमिक्सचा मी आज वापर करते आहे. मुलांना चॉकलेट केक आज मला खायला द्यायचा आहे. हे सुद्धा आनंद स्वीट्समधून चॉकलेट प्रीमिक्स घरी आणलं आहे. प्रीमिक्स मध्ये छोटासा गोल करून त्यामध्ये साधारणतः 2 चमचे मी तेल टाकलं आहे. आणि आता हे तेल त्यानंतर ह्या प्रीमिक्समध्ये मी पाणी थोड्या थोड्या प्रमाणात ओतून घेतलं. प्रीमिक्स मी एकाच डायरेक्शनमध्ये गोल गोल फिरवत आहे. प्रीमिक्स आपल्याला केकचं वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये केक शॉपीमध्ये किंवा केकच्या मटेरियल ज्या ज्या दुकानामध्ये मिळतात तिथे अवेलेबल आपल्याला होऊ शकता. आता बनवलेलं प्रीमिक्स मी केकच्या कंटेनरमध्ये टाकत आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या एका केक टिनमध्येही मी अजून एक केक बनवणार आहे. सेम प्रोसिजर आपण इथे सुद्धा बटर पेपरची करणार आहोत. परत एकदा प्रीमिक्स घेऊन चमचे त्यामध्ये तेल ॲड करून ते छान असं एकजीव केलं. त्यानंतर पाणी तसं थोडं थोडं मी इथे वापरलं आणि प्रीमिक्स तयार केलं. प्रीमिक्स तयार करताना मी थोड्या थोड्या प्रमाणामध्येच पाणी घेतलं.
केकचं बॅटर तयार झाल्यावर ते मी केक टिनमध्ये ओतून घेतलं. तर अशा प्रकारे बॅटर केक टिनमध्ये ओतून घेतलं आहे. खूप छान असं बॅटर तयार झालं. तर अशा प्रकारे थोडंही प्रीमिक्स वाया न घालवता सर्व केक टिनमध्ये घेऊन आता केक बेक करायला आपण OTGमध्ये ठेवणार आहोत. अशा प्रकारे मी केक टिन टॅप केला आणि आता तर पहा फ्रेंड्स, खूप छान एकदम जाळीदार असा केक रेडी आहे. केक टिन OTGमध्ये टाकण्याआधीची प्रोसिजर थोडीशी आपण पाहून घेऊया. नंतर हा केक टिन अशा प्रकारे टॅप केला जातो. ओव्हन मी अगोदरच 10 मिनटं गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता OTGमध्ये केक टिन ठेवला आहे. वेळ जवळजवळ मी इथे 30 मिनटं ॲडजस्ट करून ठेवलं आहे आणि टेम्परेचर 200°C पर्यंत आहे. अशा प्रकारे केक तयार झाला आहे. टिनमधून काढून मी तो थंड होण्यासाठी ठेवला होता. तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी केकला आली आहे. खूपच स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार असा हा केक तुम्हा सर्वांसमोर तयार आहे. आता माझ्या 2 मुलांसाठी 2 पीस देते, म्हणजे ते पण खुश होतील.
आजचा केकचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.